नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं हेल्थ फिट सनराइज चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय। केस गळणे, पांढरे केस आणि कोंडा या सर्व समस्या आता कायमच्या दूर होतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरू करूया। केस गळती आणि केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण टिप्स आज आपण इथे बघणार आहोत। मेथी दाणे व कढीपत्ता, 2 चमचे मेथीदाणे आणि मूठभर कढीपत्ता 1 कप खोबरेल तेलात चांगला उकळून घ्या। हे तेल थंड झाल्यावर गाळून घ्या आणि आठवड्यातून 2दा या तेलाने केसांच्या मुळांशी मसाज करा। यामुळे केस गळती त्वरित थांबते आणि केसांची वाढ दुप्पट वेगाने होते। कोंड्यासाठी लिंबू व दही। जर तुम्हाला कोंड्याचा त्रास असेल तर 2 चमचे दह्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करा। हे मिश्रण केसांच्या त्वचेवर लावा आणि 20 मिनिटांनी केस धुवून टाका। लिंबातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म कोंडा समूळ नष्ट करतात। पांढऱ्या केसांसाठी आवळा पावडर। कमी वयात केस पांढरे होत असतील तर लोखंडी कढईत खोबरेल तेल आणि 2 चमचे आवळा पावडर टाकून तेल काळे होईपर्यंत गरम करा। हे तेल नियमित वापरल्याने पांढरे झालेले केस पुन्हा नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतात। कांद्याचा रस। कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असते, जे केसांच्या मुळांना मजबूत करते। कांद्याचा रस काढून तो कापसाच्या मदतीने केसांना लावा आणि अर्ध्या तासाने सौम्य शॅम्पूने केस धुवा। यामुळे नवीन केस उगवण्यास मदत होते। कोरफड जेल व व्हिटॅमिन। 2 चमचे ताज्या कोरफड जेलमध्ये 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल मिक्स करा। हे मिश्रण केसांना आणि टोकांना व्यवस्थित लावून 1 तास ठेवा। यामुळे कोरडे आणि रुक्ष झालेले केस सिल्की आणि चमकदार होतात। तांदळाचे पाणी। तांदूळ पाण्यात भिजवून ते पाणी वेगळे काढून घ्या। केस शॅम्पूने धुतल्यानंतर या पाण्याने केस धुवा। हे सर्वोत्तम नैसर्गिक कंडिशनर आहे, ज्यामुळे केसांची लांबी वेगाने वाढते। एरंडेल तेल, कॅस्टर ऑइल। एरंडेल तेल खूप घट्ट असते, म्हणून त्यात थोडे खोबरेल तेल मिक्स करून कोमट करा। या तेलाने मुळांशी मसाज केल्याने पातळ झालेले केस पुन्हा दाट होतात। कडुलिंबाची पाने। मूठभर कडुलिंबाची पाने पाण्यात उकळवून आणि केस धुवून झाल्यावर शेवटी या पाण्याने केस धुवा। यामुळे केसांमधील खाज आणि इन्फेक्शन पूर्णपणे दूर होते। चहा पावडरचे पाणी। 2 चमचे चहा पावडर पाण्यात उकळून काढून घ्या। मेहंदी भिजवताना किंवा केस धुताना हे पाणी वापरल्याने केसांना खूप सुंदर नैसर्गिक रंग आणि चमक मिळते। कोमट पाण्याचा वापर केस धुण्यासाठी। नेहमी कोमट किंवा साध्या पाण्याचा वापर करा। अति गरम पाण्याने केस धुणे टाळा, कारण यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल नष्ट होते आणि केस कमकुवत होतात। ओले केस विंचरणे टाळा। केस ओले असताना त्याची मुळे खूप नाजूक असतात। अशा वेळी कंगवा फिरवल्यास केस मोठ्या प्रमाणात गळतात। केस सुकल्यानंतरच मोठ्या दातांच्या कंगव्याने केस विंचरावेत। हॉट ऑइल ट्रीटमेंट। आठवड्यातून किमान एकदा तरी खोबरेल किंवा बदाम तेल हलके कोमट करून बोटांच्या टोकांनी केसांच्या मुळांना मसाज करा। त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते। नैसर्गिक शॅम्पू। रासायनिक शॅम्पूऐवजी शिकाकाई आणि रिठा पावडर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी उकळवून त्याने केस धुवा। त्यामुळे केसांचे नैसर्गिक आरोग्य टिकून राहते। अंतर्गत पोषण। वरून उपाय करण्यासोबतच शरीराला आतून पोषण मिळणे आवश्यक आहे। तुमच्या आहारात रोज थोडे सुके खोबरे, बदाम, आवळा आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा। त्यामुळे तुमचे केस मजबूत राहतील। मुबलक पाणी प्या। शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असणे केसांच्या आरोग्यासाठी खूप गरजेचे आहे। रोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायल्याने केसांचा कोरडेपणा दूर होतो। मेथी आणि दह्याचा हेअर पॅक। 2 चमचे मेथीदाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा। सकाळी त्याची बारीक पेस्ट करून त्यात 2 चमचे दही मिक्स करा। हा पॅक केसांवर 30 मिनिटे लावल्याने केस गळणे लगेच थांबते। कलौंजी तेल।
ब्लॅक सीड ऑइल. कलौंजी म्हणजे काळे जिरे केसांच्या वाढीसाठी अमृत मानले जाते. खोबरेल तेलात कलौंजी पावडर उकळून तेल तयार करा. हे तेल नियमित लावल्याने अकाली पांढरे होणारे केस थांबतात. अंड्याचा हेअर मास्क. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि बायोटीन असते. एका अंड्यामध्ये 1 चमचा मध आणि खोबरेल तेल मिक्स करून केसांना लावा. 30 मिनिटांनी केस थंड पाण्याने धुवा. सफरचंद व्हिनेगार. केसांमधील कोंडा आणि खाज घालवण्यासाठी हा सोपा उपाय आहे. 1 कप पाण्यात 1 चमचा सफरचंद व्हिनेगार मिक्स करा. केस धुवून झाल्यावर शेवटी या पाण्याने स्काल्फ स्वच्छ करा. ग्रीन टी स्प्रे. ग्रीन टीमधील अँटीऑक्सिडंट्स केसांची मुळे मजबूत करतात. ग्रीन टी तयार करून ती थंड करून एका स्प्रे बाटलीत भरा. आठवड्यातून 2दा हा चहा केसांच्या मुळांवर स्प्रे करा. उशीचे कव्हर बदला. आपण दररोज वापरत असलेले कॉटनचे उशीचे कव्हर केसांमधील नैसर्गिक ओलावा शोषून घेते. यासाठी कॉटनऐवजी सिल्क किंवा सॅटिनचे उशी कव्हर वापरावे, ज्यामुळे केस गळणे कमी होते. केसांची ट्रिम. केसांना फाटे फुटल्यास त्यांची वाढ खुंटते. म्हणूनच दर 3 ते 4 महिन्यांनी खालून केस थोडे ट्रिम करणे गरजेचे आहे. यामुळे केसांची वाढ नियमित होते. आवळा व लिंबाचा रस. 2 चमचे आवळ्याच्या रसात 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करून केसांच्या मुळांना लावा. 20 मिनिटांनी केस धुवून घ्या. हा उपाय केसांच्या मुळांना व्हिटॅमिन सी देतो. हे सगळे उपाय तुम्ही रेग्युलर करा. ज्या प्रकारे सांगितले तसेच तुम्ही केले तर तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. तर चला, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.